आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे तो धनेश पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच आहे. मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण पाहतोय सागर गुळवी एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आतिश पाटील. यस, गेम ऑन. देवे दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ टीम. लेट्स प्ले. पहिलाच बॉल या 20 मात्र आपण पाहतोय लेक्चरच्या दिशेने ते मात्र ढकलण्याचा प्रयत्न. एक धावच मिळेल. धावांचं श्री गणेश होत असताना वळपाडा संघाचं आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकाची मॅच आहे. तीन वाजून 47 मिनिटांनी पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टायमर इथं ऑन केलाय. म्हणजे 37 स्कोरर आहेत. धनाजी पाटील सर इथे उपस्थित आहेत. भिवंडी परिसरातील एक मोठं नाव गुणलेखक म्हणून ज्यांची ओळख आहे सुवर्ण अक्षरामध्ये, हे स्कोर कार्ड मात्र त्यांच्या अक्षरात सजलं जातंय. सर्व गुण संपन्न असं हे व्यक्तिमत्व आहे. चांगली साथ आमच्या समेत कॉम्बॉक्समध्ये नक्कीच देतात. आज आमच्या समेत कॉम्बॉक्समध्ये उमेश पाटील सर देखील उपस्थित आहेत. एक गोड आवाज, मधुर आवाज, बुलंद आवाज. हो, यावेळेस मात्र आपण पाहतोय आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एकदा ते मात्र एकवडण्यात आली या. आणि स्पर्धेचा जर विचार केला तर 4 कॅमेऱ्याचा समावेश या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 7 समुद्र खऱ्या अर्थाने ही स्पर्धा ज्यांनी नेण्याचं काम केलंय. प्रत्येक घरोघरात बसून आपण ही स्पर्धा पाहू शकतात. थेट यूट्यूब वाहिनी SSS लाईव्ह श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं एक सिंहाचं वाटत त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. एक चांगली आगळीवेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. हो, यावेळेस मात्र पूल केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. इथे मात्र मिळेल पूर्णपणे हाय अँड ह्यूज माहिती आलेला हा षटकार 6. रिपोर्ट करायचा आहे. आपण देखील सज्ज व्हा. बघा, बरोडी संघ आपल्याला वारंवार पुकारते टॉस साठी आपण यायचंय. इनिंग ब्रेकच्या आधी आपण टॉस साठी या, अन्यथा पॅनल्टीच्या सामोरे जावं लागेल याची नोंद घ्यायची आहे. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय. बॉल तयार. हो, यावेळेस मात्र मोठा प्रहार करायचा होता. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही, परंतु इथं मात्र मिळतात हा चौकार. 4 धावा. नक्कीच या 4 धाव्याच्या मदतीने संजीने देण्याचं काम केलंय. स्कोर कार्डला धावफलक जाऊन पोहोचलंय 12. आतिश पाटीलला आपण पाहतोय पूर्णपणे मित्रमंडळी यावेळेस खऱ्या अर्थानं आतिश पाटीलला आपण पाहतोय. मॅन फ्रॉम वळपाडा. एक चांगली बॅटिंग आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पूर्णपणे मित्रमंडळी आज आतिश पाटील याच्या माध्यमातून आज संपूर्ण वेळ मात्र झुकली आहे. नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचली की आतिश पाटील असा खेळाडू आहे की मागच्या सीझन मध्ये त्यांनी 3 मॅच मध्ये 100 धावा पूर्ण केल्या होत्या. नक्कीच लक्की ग्राउंड मी तर म्हणेन यावेळेस त्यासाठी असेल, कारण की आता देखील पाहिलं बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावावर आहेत. आणि हा आपण पाहतोय तिसरा यावेळेस मॅच इथे मात्र खेळत असताना पाहायला मिळतोय. स्लोवर गती यावेळेस आपल्याला पाहायला मिळाली. युवा वर्सेस युवा अशी ही मॅच. तर युवा खेळाडू आपण पाहतोय सागर गुळवी इथे मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आहे. चांगली गोलंदाजी करत होता मागच्या मॅच मध्ये, परंतु आता थोडंसं मागणं षटक मात्र, कारण की समोर देखील अनुभवी खेळाडू आहे. आतिश पाटीलला आपण पाहतोय तिथे आणि धनेश पाटील ही जोडी मैदानात आहे. पुढचा बॉल. हो, यावेळेस मात्र पूर्णपणे शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला. टीप मधून क्षेत्ररक्षक आला. एकच धाव मिळेल. चिकी सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते. 14 ऑन बोर्ड. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. उर्वरित अजूनही जर विचार केला 2 षटकाचा खेळ आहे. हॅलो हॅलो चेक. दमणगाव संघ चला टीम मीटिंग नकोय, वेळ चालू आहे हे देखील लक्षात घ्या. टायमर ऑन आहे. पेनल्टीच्या सामोरे तुम्हाला देखील जावं लागेल.
14 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. पहिलं षटक इथे समाप्त झालाय. दुसरं षटक यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती घेऊन आलाय. चेतन ठाकरेला आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. षटक क्रमांक दुसरं. यस टायमिंग चालू आहे सर. नक्कीच पेनल्टी त्यांना नक्कीच भेटेल. जर वेळेच्या पुढे गेला तर नक्कीच टायमर इथे मात्र चालू आहे. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं. हो यशांना वेग घेणारा हा बॉल इथे मात्र दंडी गोल फलंदाजाला परतावं लागेल. पूर्णपणे फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. धक्का क्रमांक पहिला लागत असताना वाघाची शिकार फलंदाज बाद. आपण पाहतोय कौशल पाटील यावेळेस मैदानात आला. उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी देखील सुरेख त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि आज मात्र खऱ्या अर्थानं इम्प्रेस केलंय. कौशल पाटील असेल, आतिश पाटील असेल, सगळी गोलंदाजी आणि फलंदाजी यावेळेस त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये मात्र करतात आणि खऱ्या अर्थानं चांगला इम्प्रेस केलाय या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. हो आल्या आल्या इथे मात्र मोठा प्रहार करायचा होता. क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये होता. इथे मात्र एकच धाव मिळेल. एका धाब्यावरती संयम बाळगावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. संध्याकाळचं सत्र आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ही महत्वाची मॅच आहे. नक्कीच विनिंग जो चालू असलेला जो सामना आहे त्यातली विनिंग टीम आपण पाहतोय. जो संघ विजय होईल तो फाईट करेल राधाई स्मृती जरीमरी आलिमगर या संघासमोर. हो यावेळेस मात्र मिसफील्ड थोडंसं फंबल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे होती एक धाव तिथे मात्र कन्व्हर्जन झालं. 2 धावांमध्ये रूपांतर पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवरती. 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 17 धावा धावफलकावरती यात 17 ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. हो यावेळेस मोठा प्रहार खेळायचा होता. इथे मात्र पूर्णपणे पायापाने बेड्या ठोकण्याचं काम केलं या गोलंदाजाने. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंतचा विचार केला पहिल्या षटकामध्ये आले होते 14 धावा, परंतु आता मात्र थोडंसं शांत संयमी खेळ इथे मात्र स्वीकारलाय म्हणजे चेतनने. कमालीची गोलंदाजी कमबॅक केला. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. हो यावेळेस व्हाईट बॉल अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. पण आम्हाला सांगत असताना इट इज व्हाईट बॉल. पुन्हा एकदा बॉल टाकावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 18 ऑन बोर्ड. उर्वरितून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ओहो यावेळेस काय फटकाय लाजवाब. मोक्याच्या क्षणी आलेला हा षटकार. 6 धावा. नक्कीच खऱ्या अर्थानं या 6 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 24 या धावसंख्येवरती. 24 ऑन बोर्ड. बल 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. काय फटकाय हा बॅटिंग इथे मात्र मैदानामध्ये. आतिश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन 24 धावा आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता. फटका फसलाय की काय. क्षेत्ररक्षक बनेल पुन्हा एकदा. फक्त आणि फक्त प्रेक्षक. इथे मात्र पूर्णपणे दमखम दाखवलाय. या बाट मधून आलेला हा अग्नीच्या कारकिर्दीत दाखवण्याचा क्लास फटका आणि या फटक्याचा चटका लागत असताना
समोरच्या टीमला षटकार 6. विनंती आहे, टीम मीटिंग नकोय कुठल्याही प्रकारची. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 30 ऑन बोर्ड. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. चला यस स्पीडअप करायचं आहे. शेवटचं षटक यावेळेस घेऊन आलाय. यावेळेस नक्कीच जर विचार केला तर आतिश पाटील कमाल याची बॅटिंग यावेळेस पाहायला मिळते. त्याच्या माध्यमातून उत्कृष्ट अशी बॅटिंग. डावखुरी आताचा फलंदाज, विस्फोटक अशी बॅटिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. नक्कीच पूर्णपणे वेळ मात्र त्याच्या बाजूने झुकली आहे. पूर्णपणे इम्प्रेस केलं. नाव आतिश पाटील, एक ब्रँड. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन आला तेजस बोईर. षटक क्रमांक 3 संघाचं आणि वैयक्तिक पहिलं षटक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल तयार आहे. शेवटचं षटक, पहिला बॉल. कौशल पाटील. हो, कौशल पाटीलच्या बॅट मधून हा आलेला क्लास दर्जेदार षटकार 6. कौशल देखील कौशल्य अशी कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. रातने ज्या प्रकारे आतिश बॅटिंग करतोय, त्या दुसऱ्या बाजूने कौशल इथे मात्र हल्ला चढवत असताना आता मात्र दोन्ही फलंदाज टॉप गिअरवर पाहायला मिळतात. का बॅटिंग चालू मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे यावेळेस मी तर म्हणेन माइंडसेट वेगळं आज करून आले. ते म्हणजे वळपाडा संघ. जो बॉल येतोय तो मात्र सीमारेषा पलीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. पुढचा बॉल. हो, पुढचा बॉल देखील प्रहार केला ऑफसाईडच्या दिशेने. लॉंग ऑफला जे क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळेल. एकच धाव आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 37 या आकड्यावरती. 37 ऑन बोर्ड. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. हो, यावेळेस मात्र आपण पाहतोय सुंदर फटका. आणि इथे मात्र आपण पाहतोय चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये चुकीचं रूपांतर इथे मात्र मिळत असताना या चौकाराने 1 बाउंस सीमारेषा पार आलेला हा खडखणी चौकार फॉर रन्स. प्रदेश मधील हा मोठा खेळाडू या नावाने मात्र तो खेळाडू खेळत असतो सातत्याने आणि एक मोठं नाव आहे. हो, यावेळेस मात्र आपण पाहतोय यस वाईट बॉल आहे का, यस चेक करायचं आहे. यस अंपायर्स कॉल आहे.
नक्कीच गुड क्वालिटी गुड क्लॅरिटी आपण टीम पाहतोय ट्रिपल एस लाईव्ह यांच्या माध्यमातून. संपूर्ण टीम त्यांची उपस्थित आहेत. 2 दिवसामध्ये चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाली आहे. फेअर डिलिव्हरी असेल. डॉट बॉल नेक्स्टिकच्या वरून यावेळेस बॉल ट्रॅव्हल झाला. शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. धावांचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलोय 41 41 ऑन बोर्ड. 41 धावा धावफलकावरती तब्बल पाहायला मिळतात. 3 षटकाची मॅच आहे. तब्बल 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओहो खोलवर टप्पाचा बॉल यॉर्क लेनचा बॉल पाहायला मिळतोय. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र यॉर्कर लेनचा बॉल पाहायला मिळाला. वेगवान भन्नाट वेगाने परंतु तो मात्र खोदून काढला. एक धाव इथे मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 42 आकड्यावरती 42 ऑन बोर्ड. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल. 1 टू गो. शेवटचा बॉल. हो हाफ ट्रॅकर बॉल होता. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट आणि एक धाव कंप्लीट करत असताना पहिले सत्र इथे समाप्त होईल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 43 धावा आणि 44 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. येणारे 18 बॉल आणि 44 धावांची गरज. सर यस टॉस साठी यायचंय विनंती असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन चला त्वरित या. बघा 3 षटकाची मॅच असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. आणि की जय हनुमान बिंबळ संघाची नाणेफेकी जिंकली. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि की जय हनुमान पिंपळा संघाने नाणेफेकी जिंकून निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा आणि इन्व्हाइट केला मदत केलाय बरोडी या संघाला फलंदाजीसाठी. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इन ॲक्शन मध्ये दोन्ही संघ खेळतील आणि 3 षटकाची मॅच पाहायला मिळेल. 3 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. कालच्या दिवसातील ही पेंडिंग मॅच होती ती आता मात्र खेळताना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच येस ओव्हर टू मॅच. दुसरं सत्र आता मात्र चालू होते. येणारे 24 बॉल आणि गरज आहे 44 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा. ऑन फील्ड पंच देखील जाताना आपल्याला पाहायला मिळतील. यस प्रल्हाद पाटील सर आणि त्या दरम्यान आमरेश सर दोन्ही पंच ऑफिशियल ऑन फील्ड जात असताना त्याला क्षेत्ररक्षण सजवून घ्या विनंती असेल. वडपाडा संघ आणि सलामीर जोडी मैदानात दाखल होईल धामणगाव या संघाची. आता मात्र लक्ष खूप मोठं आहे. येणारे 18 बॉल आणि खऱ्या अर्थानं 44 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 44 रन्स विन फ्रॉम 18 बॉल. 3 षटकाची मॅच आहे.
येणारे 18 बॉल आणि या 44 धावांची गरज आहे. कशा प्रकारे चेस करतील 44 धावा ते देखील पाहावं लागेल. दुसऱ्या बाजूला हे 44 धावा मात्र कशा प्रकारे डिफेंड करतील ते देखील पाहावं लागेल. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये एक दर्जेदार ही मॅच आपल्या समोर आहे. एका बाजूला धामणगाव संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वळपाडा हा संघ. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच आहे. खऱ्या अर्थाने इम्प्रेस केले भरत स्पोर्ट्स वळपाडा या संघाने आजच्या दिवसामध्ये. नक्की चांगली गोलंदाजी असेल, तिथे कौशल असेल, त्यानंतर आतिश पाटील असेल, मोठमोठे नाव इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चला याच मॅचला होते सुरुवात. दुसरं सत्र चालू होतंय. दिव्यतोली टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा विजयाच्या. आणि टाइम देखील इथे मात्र चालू केलाय. पहिलं बॉल यावेळेस मात्र पडत असताना 4:09 हो यावेळेस यॉर्कलेचा बॉल इथे मात्र पहिल्याच बॉल वरती दाखवून दिलाय हम भी किसी से कम नहीं. पहिल्याच बॉल वरती दंडी गोल. फलंदाज बॅक टू टकआउट. दांडी गोल डीजे अभिला आपण पाहतोय. आणि फ्रॉम मानकोली उत्कृष्ट दर्जाचे डीजे मास्टर आहेत. आपण कॉन्टॅक्ट करू शकता डीजे अभिला. आणि सन्मान्य अलिमगीरचे ॲडव्होकेट सन्मान्य ॲडव्होकेट परेश पाटील साहेब आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम आपण या व्यासपीठावरती. थर्ड बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र जर विचार केला तर आज मात्र गोलंदाजीवरती ज्यांनी इम्प्रेस केलं कौशल पाटीलला आपण पाहतोय. वलपाडा संघातील हा खेळाडू. बॅटिंग देखील अष्टपैलू आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा हो यावेळेस मात्र ऑन साईडला पूल केले. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकच धाव मिळेल. एका धावेच्या व्यतिरिक्त काही घडणार नाही. धावांचं श्री गणेश होत असताना धामणगाव या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 1 ऑन बोर्ड. खातं खोलत असताना वैयक्तिक देखील आणि संघाचं देखील खातं खोललंय. डावखुरी आताचा फलंदाज आपण आता पाहतोय मैदानात दाखल आहे. पुढचा बॉल एक वेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय. हो यावेळेस काय गोलंदाजी आहे. कमालीची गोलंदाजी. फिरकीचा जादूगर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. कौशल यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे. कौशल पाटील लाजवाब गोलंदाजी आज खऱ्या अर्थाने मात्र इम्प्रेस केला या गोलंदाजाने. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला. इथे मात्र गॅप्स ऑफ सिलेक्शन चांगला निवडलाय. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक धावतात इथे मात्र वेगाने, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक फक्त राहतील धावत. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. आलेला हा क्लासिकल चौकार 4 रन्स.
24 धावांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 7 बॉल आणि 24 धावांची गरज या मॅच मध्ये. कमाल होईल का या मॅच मध्ये पाहावं लागेल. हो एक बिग हिट मॅचला पलटून जाईल. इथे मात्र काय जेल टिपली गेली आहे. वा सुंदर जेल इथे मात्र टिपली गेली आहे. मौक्याच्या क्षणी विकेटचं बटन. धक्का क्रमांक 4 लागत असताना फलंदाजाला मात्र परतावं लागेल. कमाल कमाल यावेळेस मात्र ही कॅच मात्र पलटून जाईल. कॅचेस विन द मॅचेस यावेळेस नक्कीच हे स्पष्ट करून गेलाय. कॅच जर सुटली असते तर चौकार किंवा षटकार नक्कीच पाहायला मिळाला असता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र त्या क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. धनेश पाटीलला आपण पाहतो तिथे मात्र जेल टिपली गेली आहे. सुंदर रीतीने हाताचा पिसारा फुलवला होता. विकेटचं पतन पाहायला मिळालं. उत्कृष्ट अशी जेल तिथे मात्र टिपली गेली. यस आता मात्र समीकरणामध्ये बदलाव. येणारे 6 बॉल आणि 24 धावांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये आहे. काय घडेल पाहावं लागेल. येणारे 6 बॉल 24 धावांची गरज या मैदानामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रदीप. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय अविनाश पाटील सज्ज झालाय. षटक क्रमांक 30 संघाचा आणि वैयक्तिक पहिलं षटक आहे. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. हो यावेळेस मात्र मोठा प्रहार करायचा होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळी क्षेत्ररक्षकाला भेदून जाईल सीमारेषा पार. पलीकडे आलेला हा चौकार 4. पुढचा बॉल यावेळी आपण पाहतो. इथे मात्र क्षेत्ररक्षक आली. फलंदाजाला परतावं लागेल. इथे मात्र विकेटचं पतन पाहायला मिळतोय. चुकी आणि मैदानात चुकी घडत असताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे मॅच आता मात्र एका बाजूला झुकताना आपल्याला पाहायला मिळते. धावांचा विचार केला, धावफलक जाऊन स्थिरावला आहे 24 या आकड्यावरती. येणारी 4 बॉल आणि 20 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. समीकरण बदलेल का ते देखील पाहावं लागेल. स्पीडअप करायचं विनंती आहे. चेतनला पाहतोय फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र फुल टॉल वसूल केलाय. इथे मात्र पूर्णपणे ह्यूज माडी षटकार 6 धावा. आता मात्र समीकरणामध्ये बदलाव. येणारे 3 बॉल आणि 14 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. समीकरण बदललंय. एक मोठा फटका या मॅचला मात्र आता बदलू शकतो. येणारे 3 बॉल 14 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. मॅच अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. कोण जिंकेल हा सामना गरज आहे. मायू 11 धामणगाव तर दुसऱ्या बाजूला भरत स्पोर्ट्स वळपाडा हा संघ खेळतोय. हाय व्होल्टेज मॅच आहे. काय घडेल कमाल पाहावं लागेल. येणारे 3 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. 14 रन्स टू विन फ्रॉम 3 बॉल. या चला स्पीडअप करा. तीन बॉल 14 धावांची गरज. ओहो यावेळेस काय फटकाय. नाव मुरत देखता है ना वो सूरत देखता है. चेतन ठाकरे सिर्फ अपनी टीम की जरूरत देखता है. का बॅटिंग आहे. इथे मात्र आज षटकाराने संजीवनी देण्याचं काम केलं. या स्कोर काढला तब्बल 36 धावा धावफलकावरती आहे. येणारे 2 बॉल आणि आता मात्र गरज आहे 8 धावांची. कोण बनेल या मॅचचा सिकंदर ते पाहावं लागेल.
नक्कीच कॅप्टन देखील आहे टीमचा, पूर्णपणे जिम्मेदारी आता मात्र स्वतःच्या खांद्यावरती आहे. येणारे 2 बॉल आणि 8 धावेंची गरज आहे. चला या स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. येणारे 2 बॉल 8 धावेंची गरज. आता मात्र प्रश्नचिन्ह निर्माण आहे. टक्कर का मुकाबला दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नक्कीच मास्टर एक महत्वाची मॅच आहे. एका बाजूचा विचार केला तब्बल 18 बॉलमध्ये 44 धावा बनवायचे होते आणि आता मात्र हे समीकरण जाऊन थांबले, ते म्हणजे येणारे 2 बॉल आणि 8 धावांची गरज. एक महत्वाचा बॉल यावेळी आपल्या समोर आहे. कोण जिंकेल? हाय व्होल्टेज मॅच आहे. येणारे 2 बॉल 8 धावांची गरज. ओहो, फटका यावेळी लाजवाब आहे. प्रॉपर टायमिंग आहे. आता मात्र मॅच मध्ये मजा येणार आहे. या चौकारांनी मात्र समीकरण बदललंय. इथे मात्र पूर्णपणे ही मॅच आता पलटवार होत असताना 1 बॉल 4 धावांची गरज या मॅच मध्ये. कोण बनेल या मॅचचा सिकंदर ते पाहावं लागेल. 1 बॉल 4 धावांची गरज. कंपल्सरी चेजिंग आहे. येणारा 1 बॉल 4 धावांची गरज. असं म्हटलं जातं ना सर, वो चाय पीने में क्या मजा जिसमें शक्कर ना हो, और जो मैच देखने में क्या मजा जिसमें टक्कर ना हो. इथे मात्र काटाकीर अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1 बॉल 4 धावांची गरज या मॅच मध्ये. कोण बनेल या मॅचचा सिकंदर ती येणारी वेळ सांगून जाईल. 1 बॉल 4 धावांची गरज. काय घडेल मॅच मध्ये पाहावं लागेल. कोण बनेल या मैच का सिकंदर. हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समा जाए वो समंदर होता है. इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. या मॅच मध्ये कोण बनेल सिकंदर पाहावं लागेल. 1 बॉल 4 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. रफ अँड टफ सामना, हाय व्होल्टेज मॅच आहे. एक बॉल 4. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर आहे या मॅच मध्ये. काय घडेल काय घडेल अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण आहे. कोणामध्ये किती दम आहे ते या एका बॉल मध्ये समजेल. 1 बॉल 4. ओहो, यावेळीच मात्र फटका लाजवाब. MS धोनी स्टाइल मध्ये हा सामना फिनिश केलाय. कौन कहता है कि जीत उन्हीं को मिलती है जिनके बाजुओं में जान होती है. अरे पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हा सामना मात्र जिंकलाय इथे मायू 11 धामणगाव या संघाने. कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली ही मॅच. रफ अँड टफ सामना पाहायला मिळाला. चला यस, मैदान खाली करायचं विनंती असेल. बघा मैदान खाली करा विनंती आहे. चला पिंपळा संघ यश क्षेत्ररक्षक सजून घ्या. जय हनुमान पिंपळा संघ एका बाजूला फाईट करताना पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल भरोडी संघा खेळ. नाणेफेकी जिंकले जय हनुमान. पिंपळा संघाने क्षेत्ररक्षकांचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केला, इन्व्हाइट केलाय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. ज्यांनी बॅटिंग करत असताना आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती येणेलं आणि संघाला मात्र जिंकून दिलंय, तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चेतन ठाकरे मॅन ऑफ द मॅच. आणि यावेळेस कॅश प्राइज आलंय चेतन भोईर, चेतन ठाकरेसाठी. प्रशांत भोईर यांच्या वतीने तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय चेतन ठाकरेसाठी. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील घेण्यासाठी आपण यायचंय. आणि सन्मान्य परेशजी पाटील साहेब यांच्या शुभाचे मॅन ऑफ द मॅचचा इथे मात्र किताब देण्यात येईल. नक्कीच एक उत्कृष्ट असा खेळाडू आपण पाहतोय चेतन ठाकरे. यस चेतन ठाकरे, त्वरित द्यायचा, वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. खऱ्या अर्थाने हिरो ठरला आणि इम्प्रेस केलं संपूर्ण या क्रीडांगणाला. कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली ही मॅच. बावीस धावांची वैयक्तिक खेळी केली आहे. नक्कीच खऱ्या अर्थाने विचार केला तर 4 बॉल आणि जिथे 22 धावांची गरज होती तिथे मात्र तो जोरदार टाळ्या नक्कीच वाजले पाहिजे या खेळाडूसाठी चेतन ठाकरे. आणि नक्कीच सागर पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभाचे प्रशांत भोईर यांनी दिलेले कॅश प्राइज रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज होता. वेल प्लेड चेतन. नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट, चांगला खेळ.